नमस्कार, प्रियाज किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण झटपट होणारे पौष्टिक असे मटारचे अप्पे कसे तयार करायचे हे सोप्या पद्धतीमध्ये पाहणार आहोत। झटपट होणारी रेसिपी आहे, कमी वेळात आणि कमी साहित्यात होणारी रेसिपी आहे आणि तेवढीच पौष्टिक आहे। तर तुम्ही हे अप्पे नक्की एकदा ट्राय करून पहा, कसे झालेत हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। अशाच सोप्या रेसिपीज पाहण्यासाठी प्रियाज किचन या चॅनलला सबस्क्राइब करून शेजारचं बेल बटन देखील प्रेस करा, म्हणजेच तुम्हाला येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि माझ्या सोप्या रेसिपी पाहता येतील। तर पाहूयात अगदी वेगळ्या प्रकारचे मटारचे अप्पे कसे तयार करायचे। अप्पे तयार करण्यासाठी मी इथे 1 वाटी राशनचा तांदूळ घेतलेला आहे। तांदूळ 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। त्यामध्ये तांदूळ छान बुडतील आणि छान भिजतील अशा प्रकारे पाणी ओतून ठेवायचं आहे आणि हे तुम्ही 1 ते 2 तास ठेवू शकता किंवा रात्रभर सुद्धा ठेवू शकता। जास्त वेळ असेल तर रात्रभर ठेवू शकता। असं झाकण लावून ठेवून द्यायचं आहे। 1 ते 2 तासानंतर तांदूळ आपले छान भिजतील आणि फुलले जातील, तर त्यातलं मी सर्व पाणी जे आहे ते निथळून घेतलेलं आहे। या तांदळामध्ये 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, अर्धा चमचा जिरं, 1 इंच आल्याचा तुकडा आणि 4 ते 5 हिरवी मिरची हे घालायचं आहे। अर्धी वाटी दही आणि 2 उकडलेले मीडियम साईजचे बटाटे हे सर्व पदार्थ घालून त्याची एक पेस्ट तयार करून घ्यायची आहे। पाणी अगदी थोडंसं घालायचं आहे, जास्त पाणी घालायचं नाही। तर बघू शकता इथे मी मिश्रण मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलेलं आहे। तर अशा प्रकारे याची कन्सिस्टन्सी असली पाहिजे। हे मिश्रण तयार झालं। 1 वाटी फ्रोझन मटार घेतलाय, तुम्ही ताजा मटार सुद्धा घेऊ शकता। तो स्वच्छ धुवून घेतला आणि मिक्सरमध्ये बारीक करून घेतला, पाणी न घालता। तयार केलेल्या मिश्रणामध्ये वाटलेला जो मटार आहे तो घालून घेतला। त्यामध्येच 1 बारीक चिरलेला कांदा घातला, 1 बारीक चिरलेला टोमॅटो आणि भरपूर अशी कोथिंबीर घातली। इथे तुम्ही वेगळ्या भाज्या सुद्धा ॲड करू शकता, जसं की दुधी भोपळा, गाजर, शिमला मिरची यासुद्धा। हे सर्व मिश्रण आता छान एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे। सगळं मिश्रण छान व्यवस्थित एकजीव करून घेतलं। त्यामध्ये अगदी चिमूटभर हिंग आणि चवीपुरता मीठ घालून घेतलेलं आहे। ते सुद्धा छान मिक्स करून घ्यायचं आहे। तयार मिश्रणामध्ये 1 पॅकेट इनोचं घातलेलं आहे, ग्रीन पॅकेट। याऐवजी तुम्ही खायचा सोडा सुद्धा वापरू शकता। इनो ॲक्टिवेट होण्यासाठी अगदी 1 ते 2 चमचे त्यावर पाणी घालून घेतलेलं आहे। इनो घातल्यानंतर मिश्रण जे आहे ते छान फेटून घ्यायचं आहे, त्याच्यामुळे मिश्रण हलकं होतं आणि अप्पे जे आहेत ते छान फुलून येतात। तर हे छान मिक्स करून घेतलं। हे मिश्रण तयार झालेलं आहे अप्पे बनवण्यासाठी। तर मी इथे गॅसवर अप्पे पात्र ठेवलेलं आहे गरम होण्यासाठी। ब्रशच्या मदतीने थोडं थोडं तेल लावून घेतलेलं आहे। तयार मिश्रण अप्पे पात्रात घालून घ्यायचं आहे। 1 चमचाच घातलेलं आहे, ते फुललं जातं, त्याच्यामुळे थोडं थोडंच घालायचं आहे। पहिल्यांदा साईडचे जे आहेत अप्पे त्यामध्ये मिश्रण घालून घेतलेलं आहे आणि मग सेंटरचे जे आहेत तिथे घातलेलं आहे, कारण सेंटरला तवा जास्त गरम झालेला असतो। सर्व अप्प्यांचं मिश्रण घालून घेतलेलं आहे। त्याच्यावर आता झाकण ठेवून मीडियम फ्लेमवर 2 ते 3 मिनिटं एका साईडने होऊन द्यायचे आहेत। एका साईडने झाल्यानंतर ते पलटी करून दुसऱ्या साईडने सुद्धा 3 ते 4 मिनिटं होऊन द्यायचे आहेत। अशा प्रकारे मी पलटी करून घेतले, पाहू शकता। तर छान पलटी पण झालेले आहेत, ते चिकटलेले नाही आहेत अजिबात। दुसऱ्या बाजूने थोडं थोडं तेल लावून घेतलेलं आहे आणि अप्पे जे आहेत ते दोन्ही बाजूने खरपूस असे छान भाजून घेतलेले आहेत। तर अगदी कमी साहित्यात कमी वेळात आणि तेवढीच पौष्टिक अशी रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा आणि अशाच सोप्या रेसिपी पाहण्यासाठी प्रियाज किचन या चॅनलला सबस्क्राइब करून शेजारचं बेल बटन देखील प्रेस करा। त्यामुळे जेव्हा माझ्या नवीन रेसिपी येतील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि व्हिडिओ पाहता येतील। हे मटारचे अप्पे तुम्ही मुलांना टिफिनसाठी देऊ शकता किंवा नाश्त्यासाठी सुद्धा सर्व करू शकता। खोबऱ्याच्या चटणीबरोबर किंवा दह्यासोबत किंवा सॉससोबत सर्व करू शकता। हे मटारचे अप्पे बनवून पहा, कसे झालेत कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि रेसिपी आवडली तर लाईक करा। भेटूया पुन्हा एकदा अशाच चमचमीत आणि चटपटीत रेसिपीसोबत। धन्यवाद।